मी प्राध्यापक डॉक्टर सुनील नानासाहेब करपे महाराष्ट्रातील शाळेमध्ये शिकणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना हे समर्पित व्यासंगी व्यक्तिमत्त्वे सदराखाली 108 महापुरुषांची चरित्रे मी आपल्या समोर मांडत आहे। चरित्रे थोडक्यात मांडत आहे, माझ्या परीने मी बोलणार आहे। पटलं ऐका, नाही पटलं सोडून द्या, पण एक विचार मात्र नक्की करा। माझा कुठलाही आग्रह नाही की ऐकलंच पाहिजे, बळजबरी मुळीच नाही, पण एक मात्र रिक्वेस्ट करतो, विनंती करतो, तुम्ही त्यावर विचार मात्र नक्की करा। विचार करा, पटलं तर नक्कीच स्मरणात ठेवा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब केल्यानंतर एखादा रिप्लाय मला फोन करून मात्र नक्की द्या। 9604050607 आणि 9604191919। राम मनोहर लोहिया, तत्वनिष्ठ राजकारणी। प्रथमतः मी 25 राजकारण्यांवर बोलणार आहे, त्यानंतर मी 25 समाजातील शास्त्रज्ञांवर बोलणार आहे, त्यानंतर मी 25 समाजातील समाज प्रबोधनकारांवर बोलणार आहे, त्यानंतर मी 25 समाजातील समाजसुधारक आणि त्याचबरोबर केलेल्या आद्य शिक्षण संस्थापकांवर बोलणार आहे, आणि शेवटचे 8 मी फक्त आणि फक्त जगाला ज्यांनी दिशा दिली त्या जागतिक स्तरावरच्या व्यक्तींवर बोलणार आहे। आता प्रथम सुरुवात करू आपण राजकारणापासून। सर्वांना आता निवडणुकीचे वेध लागलेले आहेत, पण आपण निवडून देणारा नेता कसा असला पाहिजे आणि त्याचं नेतृत्व कसं असलं पाहिजे हे या 25 राजकारण्यांकडून तुम्ही समजून घ्या। पहिले राजकारणी आहेत राम मनोहर लोहिया, तत्वनिष्ठ राजकारणी। कोणाला कोणती प्रार्थना स्फुरावी, एक देशभक्त मातृभूमीला देवता मानून प्रार्थना करीत होता, आई मला शिवाचे मन दे, कृष्णाचे हृदय दे, रामाचे हात दे, सरसवणारे अंतकरण आणि किनारा नसणारे जीवन दे। पहा बरं का प्रार्थना काय आहे, पण त्याला समाजकार्याचा संदर्भ लाभू दे हे वाक्य बोलायला विसरला नाही तो। आणि आईला या पुत्राची प्रार्थना ऐकली। भारतमाता आई म्हणजे भारतमातेबद्दल बोलतोय मी। जीवनात 18 वेळा तुरुंगवास घडून वर्षानुवर्ष भूमिगत ठेवून शेवटी त्याला आपल्या ओटीत घेतले। 1942च्या क्रांती पर्वात जगाला नजरेआड राहून उषा मेहता या थोर स्त्री सेनानीच्या मदतीने देशभक्तांना आणि भूमिपुत्रांना माहिती आणि आदेश देणारी काँग्रेस, नभो आणि केंद्र चालविण्याचे काम या मातृभूमी भक्तांनी केले। भूमिगत असताना नेपाळमध्ये प्रवेश केला आणि तिथल्या लोकांमध्ये स्वातंत्र्याचे स्फुल्लिंग निर्माण केले। एका आजारात विश्रांतीसाठी हा देशभक्त मडगावच्या एका मित्राकडे गेला आणि तिथे एक लक्षात ठेवा, संगिनीच्या पहाऱ्यात, मृत्यूच्या छायेत, पोलिसांच्या वेड्यात गोव्यातील प्रजेला पोर्तुगीजांचा निष्ठुर राजवटीपासून एक मंत्र दिला, निर्धार व्यक्त केला। व्यक्तिगत प्रपंचाच्या पाशात न पडता देशाचा संसार सावरू पाहणाऱ्या या थोर पुरुषाचे नाव आहे राम मनोहर लोहिया। 12 ऑगस्ट 1967 या दिवशी लक्षात ठेवा, वेलिंग्स्टन हॉस्पिटलमध्ये या देशभक्ताचे रुग्णसेवेवर अखेरचा श्वास घेतला। त्या हॉस्पिटलने कृतज्ञतापूर्वक राम मनोहर लोहिया हे नाव त्यांना दिले। राम मनोहर लोहिया यांचा जन्म 23 मार्च 1910 या दिवशी फैजाबाद जिल्ह्यातील अकबरपूर या गावी झाला। वाडवडील वैश्य होते। ही मंडळी लोखंडाचा व्यापार करता करता लोहिया झाली। वडील हिरालाल मात्र शिक्षक झाले। पत्नीच्या निधनानंतर मुलासह ते मुंबईला जाऊन राहिले। त्यांना काँग्रेस कार्य करायचे होते। स्वदेशी, बहिष्कार, स्वराज्य, त्यावेळेचा काळच वेगळा होता, मंतरलेले दिवस होते। लोहिया 3 वर्षाच्या असताना आई गेली। वडिलांना आईची वया दिली। राम मनोहर मुंबईच्या मारवाडी हायस्कूलचे विद्यार्थी म्हणून तिकडे पुढे शिकायला लागले। 1920 मध्ये लोकमान्यांचे निर्माण झाले। जनसागर त्यांनी पाहायला, लोकनेत्याची ताकद पाहिली। तिथून त्यांना स्फुल्लिंग प्राप्त झाले की स्वतःसाठी जगलात तर मेलात बाबांनो, जनतेसाठी जगलात तर समाजासाठी तुम्हाला समाज कधीच विसरत नाही। बापूजींचा मग त्या काळात त्यांना महात्मा गांधीजींचा चरण स्पर्श झाला। 1961 मध्ये पंडित नेहरूही त्यांना भेटले। समवयस्क माणसं लवकर एकत्र येतात, विचार त्यांचे चांगले असतात ना, म्हणून तशी लोक लगेच एकत्र येतात, आपल्यासारखं नाही। आज काळामध्ये समवयस्क समविचारी माणसं मिळणं अवघड झालंय। इंटरनेटच्या माध्यमातून जग जवळ आलंय, पण माणसं लांब गेलीत आणि माणुसकी फारच लांब गेली, हे मला आवर्जून तुम्हाला या ठिकाणी सांगायचंय। राम मनोहर लोहिया 1921 मध्ये त्यांना पंडित नेहरू भेटले। 1924 मध्ये काँग्रेसच्या अधिवेशनात सहभागी झाले। 1925 मध्ये मॅट्रिकची परीक्षा पास होऊन ब्रिटिशांनी चालवलेल्या महाविद्यालय टाळून बनारस विद्यापीठात ते दाखल झाले। इतिहासाचा त्यांना प्रचंड आवड होती, विलक्षण असा त्यांचा व्यासंग होता। एका इंग्लिश इतिहास लेखकाने शिवाजी महाराजांचा उल्लेख लुटारू नेता केला, बॅडिट लीडर, त्यांना राग आला। लोहियांनी ते वाचले, नंतर इतिहास ग्रंथाचा धांडोळा घेतला, अभ्यास केला, अभ्यासे प्रगट झाले आणि मग संबंधित पुस्तकाचा मजकूर वाचला, विद्यापीठाच्या विरोधात आंदोलन केले। आंदोलन रक्तातच हो ह्या माणसांच्या।
आणि मग विद्यापीठाला विचार करावा लागला. विद्यापीठाने सिलेबस बदलला. लोह्यांचं पहिला सत्याग्रह आणि त्यावेळेचं आंदोलन त्यांचं सक्सेस झालं, यशस्वी झालं. बाळकडू मुलाचे पाय पाळण्यात दिसतात आपण म्हणतो ते उगाच नाही. आणि मग 1929 मध्ये लोहिया पदवीधर झाले. शिक्षण सोडलं नाही. आजकालच्या तरुणांना मला आव्हान करायचंय, जर नेता व्हायचंय ना, युवकांचा नेता, युवा नेता, तर शिका. पहिलं शिका. तुमचा आदर्श समाज घेईल असं वागा आणि मग समाजापुढे प्रेझेंट व्हा. समाज तुम्हाला डोक्यावर घेतल्याशिवाय राहणार नाही. अरे पण तुम्ही तर शिका. शिकायचं नाही, काय नाही, पांढरे कपडे, हातात चैनी, फॉर्च्युनर गाडी, चालला लीडर, युवकांचा नेता, 10-12 पोरं मागं पडत फक्त खाण्यासाठी काय उपयोग आहे? अरे अशा विचाराने कोणी का पंतप्रधान होतं? अशा विचाराने कोणी का देशाचा नेता होतो? अरे मी म्हणतो पद मिळतील ना मिळतील, पद मिळतील ना मिळतील. तुमचा विचार जर समाजाला आवडला तर समाज तुमच्या मागे उभं राहील, यात मध्ये तिळमात्र शंका नाही. हे मी अनेकांचं चरित्र वाचल्यानंतर तुम्हाला अभ्यासपूर्वक सांगतोय. गर्दी महत्वाची नाही बाबांनो, दर्दी माणसं महत्वाची आहेत. किती आले, किती जेवून गेले हे महत्वाचं नाही, मत किती पडले हे महत्वाचं आहे. माणसाचं मत परिवर्तन मतानुसार जरी होत असलं तरी मत परिवर्तन करण्याइतपत नेत्याचं मत चांगलं असलं पाहिजे आणि त्या नेत्याबद्दलचं तुमचं मत तुमच्या मतपेटीत दिसतं, यामध्ये ते मात्र शंका नाही. अशा प्रकारच्या गोष्टी घडत राहतील, पुढे वाढत राहतील, चालत राहतील. तुम्ही आम्ही एकत्र येऊन नेतृत्वाच्या गोष्टी आज करतोय. होय, मला आशा आहे, मला खात्री आहे, पुन्हा एकदा एखादा राम मनोहर लोहिया महाराष्ट्रातून, या भारतातून निर्माण होईल. देशाला स्वातंत्र्य मिळालंय, पण सुराज्य निर्माण करण्यासाठी तो आपल्या प्राणांची आहुती देईल. हे यासाठी अट्टहास आहे. यासाठी या विचारांची गोष्टी मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतोय. राम मनोहर लोहिया लोक विसरून गेलेत, विसरता कामा नये. आपण जर नेता व्हायचा असेल तर राम मनोहर लोहिया सारखा नेता झालं पाहिजे. त्यांच्या सारखं जरी नाही झालं तर त्यांच्या वाटेवर चालण्याचा प्रयत्न केला पाहिजे. कदाचित तुम्ही त्यांच्याही पुढे जाल. आजचा काळ एकदम सुखकर आहे आणि आजच्या काळामध्ये जर तुमच्यात कसदारपणा असेल, विचार असेल, सातत्य असेल, व्यासंग असेल, मनापासून कष्ट करायची तयारी असेल, बाबांना कोणी अडू शकत नाही. आणि म्हणून पहा विचार कसा होता. जग मोठं होतं, सुविधा कमी होत्या, पण मनाची उभारी मोठी होती. आणि म्हणून त्यांनी त्या काळात अडचणी खूप होत्या. पैसे नव्हते, जर्मन भाषा येत नव्हती. बर्लिनला जायचं ठरवलं. बर्लिनला जाऊन जर्मन भाषेचा अभ्यासच प्रारंभ केला. वर्षभरात ते जर्मन जाणून लिहू बोलू लागले. बर्लिन विद्यापीठाने त्यांचा प्रवेश दिला. 1932 मध्ये गांधीजींचा मिठाचा सत्याग्रह हा विषय घेऊन त्यांनी PhD केली जर्मनीत. सोशिओ इकॉनॉमिक थेअरी ऑफ गांधी या विषयावर व्याख्यानही दिली. बर्लिन मध्ये असताना त्यांनी मार्क्सचे मूळ ग्रंथ वाचून काढले. लोहिया मार्क्सवादी झाले. त्यांना गांधी आणि मार्क्स हे दोघे प्रिय होते. बुद्धांची करुणा, गांधीजींची अहिंसा आणि मार्क्सची इतिहास मीमांसा या सर्वांचा त्यांनी आपल्या जीवनामध्ये उकळून पेले. आकर्षण निर्माण होण्याइतपत त्यांनी त्यामध्ये योगदान दिलं. आणि मग समन्वयातून आदर्शाचे जग घडवायचे त्यांनी ठरवले. अरे काय घडवायचं ठरवलं? जग. एक तरुण जर्मनीला शिकायला जातो आणि जग बदलायच्या गोष्टी करतो. अरे काय मोठा अट्टहास आहे, काय मोठा त्याग आहे. हे जग बदलण्यासाठी ते कायमच प्रयत्नशील राहिले, शेवटच्या श्वासापर्यंत. परदेशात असताना जिनिवा येथे भरलेल्या राष्ट्रसंघाच्या अधिवेशनात भारताचे प्रतिनिधी म्हणून इंग्रजांनी बिकानेरच्या संस्थानिकांना पाठवले. लोहिया अधिवेशन प्रसंगी गॅलरीत होते. तेथून त्यांनी सर्वांचे लक्ष वेधून उच्चाराने इंग्रजी अस्खलित बोलत होते. इंग्रजांचे आश्रित असणारे अंकित असे संस्थानिक राष्ट्राचे प्रतिनिधित्व कसे? लोहियांच्या जर्मनीत एका भारतीय विद्यार्थी मंडळ स्थापन केले. कर्तृत्व थांबून देत नाही हो. असोसिएशन ऑफ मिडल युरोपियन इंडियन्स ही संस्थाचे सचिव झाले. त्यांना उभ्या जगाच्या ऊर्जिताचे विचार करणारे वर्ल्ड डेव्हलपमेंट काउन्सिल स्थापन करायचे होते आणि वर्ल्ड गव्हर्नमेंट हे त्यांचे स्वप्न होते. विश्व हेच माझे घर या वृत्तीने देशात आणि विदेशात वावरणारा हा देशभक्त 1934 मध्ये आपल्या कार्यसिद्धीसाठी मायदेशी परत आला. माझी भारतभूमी मला प्रिय आहे आणि मी माझ्या भारतभूमीसाठी समर्पित आहे. असं जगामध्ये सुखवस्तू शहरात राहिल्यानंतर सुद्धा माणसं जेव्हा आपल्या राष्ट्राकडे येतात ना बाबांनो, तेव्हा आईची माया असते, प्रेम असतं. कदाचित शिकला, वाढला, पगार चांगला मिळायला लागला, बायको चांगली मिळेल, सुंदर मिळेल, अतिशय तुमची काळजी करणारी, लव यू म्हणणारी मिळेल. पण एवढं लक्षात ठेवा, तुमची आई बिचारी साधी जरी असली, कमी शिकलेली जरी असली, तर कुठं चालला तर बाबा तोंडवून हात फिरवणारी जी माय आहे ना, त्या आईसारखी कोणी देऊ शकत नाही. जर्मनीमध्ये राहिलेल्या लोहियांना भारताची आठवण झाली, भारतभूमीची आठवण झाली आणि मी माझ्या आईला जो शब्द दिलाय त्या आईच्या सेवेसाठी मी आता चाललोय. तरुणांची संघटना तर तिथे उभं केली होती. राजासारखा माणूस राजासारखाच राहणार, चळवळीतला माणूस चळवळीतलाच राहणार आणि तिरस्कार नव्हे तर प्रेमाने जंग जिंकण्याची दानत गांधीजींनी दिल्यामुळे गांधीजींच्या चरणाजवळ तो स्थिमित झाला. लोहिया प्रथम मद्रासला आले. त्यावेळी पुढचा प्रवास करण्या एवढे पैसे जवळ नव्हते. थांबले नाहीत. द हिंदू या त्या एक संपादकाजवळ गेले. 2-3 लेख लिहून त्याच्याकडे दिले. 2 पैसे मिळाले, लगेच पुढे निघाले.
लोहिया प्राध्यापक व्हायचे होते त्यांना, पण नोकरीसाठी कोणाची याचना करणे त्यांना मान्य नव्हते. शेवटी समाजकार्य हा स्वधर्म मानून काँग्रेसमध्ये समाविष्ट झाले. त्या काळामध्ये त्यांनी काँग्रेसचं नेतृत्व पहा, गांधी, नेहरू, अरे काय परंपरा होती हो. आणि ही माणसं 1938 साली संपादक सचिव म्हणून कार्य करायला लागले. 2 वर्षाची सलगता लवकरच संपली. मोठ्या माणसाच्या आयुष्यामध्ये चढ उतार तेवढेच येतात, पण ते चढ उतार अगदी झेलण्याची ताकद त्यांच्यामध्ये असते, हे विसरून चालणार नाही. सरकारला महायुद्धापेक्षा लोहियांनी सुरू केलेल्या विचारयुद्धाची भीती वाटू लागली. लोहिया विचारवंत होते, विचाराने जग पेरते एवढे लक्षात ठेवा. पेटवता येते, थिनगी पेटली तर वनवा पेटायला वेळ लागत नाही, आणि वनवा पेटला तर जंगलाचं एक तुम्हाला लक्षात ठेवा, जर एकदा पेटलेला वनवा शमवणं अवघड आहे. 1940 मध्ये हरिजन एक अंकात त्यांनी लिहिलंय, युद्धकाळ ही एक संधी आहे, सत्याग्रहाचा खरा समय हाच आहे. सरकारने भारत संरक्षक कायद्याखाली लोहियांना अटक केली, कारण विचार देत होते, लोकांना पेटवत होते. सरकारला ते नको होतं. सरकारने त्रास द्यायला सुरुवात केली. लोकमताचा उद्रेक होईल म्हणून 1941च्या डिसेंबर महिन्यात लोहियांना बंदमुक्त केले, पण त्यांच्यावर नजर होतीच. तुरुंग बाहेर पडताच महात्मा गांधींच्या आश्रयाला हा त्यांचा एक छोटासा शिष्य गेला. गांधीजींजवळ जाऊन म्हटलं, बापू, आशिया आणि आफ्रिका खंडातील परतंत्र राष्ट्राच्या विमानोचनासाठी देशभक्तांचे नेतृत्व आपण करा. त्या काळात आपली नवीन नगररचना पद्धती महात्माजींना त्यांनी समजावून दिली. गाव, जिल्हा, प्रांत, देश या स्तरावर आदर्श प्रशासन कसे शक्य आहे या विषयाच्या आपल्या कल्पना महात्माजींना बोलून दाखवल्या. महात्माजींना हा मार्क्सवादी भक्त फार आवडत असे, आणि सुचिरभूत जीवन जगणं त्यांना कधीच कोणामध्ये त्यांनी पाहिलं नव्हतं, असे बापूजी अनेक वेळा बोलले. विचारमंथन चालू असताना 1942चा ऑगस्ट महिना उजाडला. तुम्हाला सर्वांना माहिती आहे, चले जाओ सोच म्हणजे गांधीजी एवढे निस्पृह, अतिशय अहिंसावादी, ती व्यक्तीने काय म्हणावं, भारत छोडो, आता भारत सोडा, हा देश आमचा आहे, यापुढे कसली चर्चा नको. इंग्रज मित्रांनो, स्वदेशी चालते व्हा, हे बापूंनी सांगितलं. महात्मा गांधीजींनी नारा दिला, आणि मग अहिंसेच्या उपासकाची तेजस्वी वाणी ही रणधुमंगली एक लक्षात ठेवा. या देशव्यापी आंदोलनाला आरंभ झाला. मग काय आपला नेताच आपल्याला सांगतोय भारत छोडो म्हणल्यावर मग काय सर्वांनी 9 ऑगस्ट अगदी गांधी, नेहरू, आझाद, पटेल या राष्ट्रीय नेत्यांना अटक झाली. स्वातंत्र्य संग्राम सुरू झाला. सेनापती हद्दपार झाले. आता पुढे काय? आणि म्हणून अनेक वर्ष बंदीमुक्त, अनेक वर्ष त्यांनी स्वतः भूमिगत राहून भागातील मर्द आणि अनेक व्यक्ती त्यांनी गोळा केले. त्यामध्ये मग अनेक आपले क्रांतिसिंह नाना पाटील सुद्धा त्यामध्ये होते. 1944च्या मे महिन्यात लोहिया मुंबईत सापडले. त्यांना घोर एकांतात ठेवण्यात आले. एकांतवास सर्वात वाईट. पोलिसांनी फटके मारले, पाण्याने आणि बर्फाने फवारले, त्यांना सहन करावे लागले. रक्तदाब आणि नाडीचे ठोके परत कधीच त्यांचे पूर्वपदावर आल्यावर त्रास सहन केला हो या माणसांनी. नुसतं काय पोपटपंची केली नाही हो, झटले आपल्या राष्ट्रासाठी. जे स्वातंत्र्य आपल्याला मिळून दिलंय त्याच्यासाठी या लोकांनी प्राणांचा त्याग केलाय. बाबांनो, विचार करा थोडा. लाहोर जेलमधून लोहियांसाठी मोठ्या शिताफीने हेरॉल्ड लास्की यांनी लिहिलेलं पत्र जगभरातल्या वर्तमानपत्रांनी छापले. जयप्रकाश आणि लोहिया यांना तुरुंगात फोडून बाहेर काढता पडू नये, येऊ नये म्हणून त्यांना आग्र्याच्या तुरुंगात ठेवले, अतिशय कडेकोट बंदोबस्तात. शेवटी ब्रिटिशांच्या बदलत्या धोरणामुळे, गांधीजींच्या आणि आग्रहामुळे 11 सप्टेंबर, मी मुद्दाम तारीख सांगतोय, 1946ला जेपी आणि लोहियांना सुटका करण्यात आली. 1947 मध्ये देश स्वतंत्र झाला. त्यांचे अखंडत्व संपले. देशाला काही भागात दंगली उसळल्या. नोआखली भागात बंगालची दंगल सर्वांना माहित आहे. 1948च्या जानेवारीत दिल्लीच्या हरिजन कॉलनीत गांधीजींनी लोहियांना बोलावून घेतले. त्यांना महत्वाच्या गोष्टीविषयी चर्चा करायची होती, बोलणं करायचं होतं, पण गांधी निघून गेले. लोहिया मागे राहिले. लोहियांचे देशकार्य चालूच राहिले. 3 जून 1951 या दिवशी जनतेने पार्लमेंटमुळे म्हणजे पावर का पुढे जनतेत निवडून आले. प्रश्नच नाही. त्याग होता, जीवन होतं, समर्पण होतं, राष्ट्रासाठीच जगायचं होतं, राष्ट्रासाठीच मरायचं होतं. अरे मला खासदार व्हायचं म्हणून निवडून यायचं नव्हतं, तर मला या राष्ट्राची सेवा करायची म्हणून निवडून यायचं होतं. लोकशाहीमध्ये सर्वात मोठी ताकद आहे निवडणुका, आणि त्या निवडणुका जगण्यासाठी निस्पृह नेते त्या काळात होते, त्यांचा आपल्याला आदर आहे. आणि म्हणून जनवाणी दिन म्हणून गाजला. 1951 या 3 जून 1951 या दिवशी जनतेसह ते पार्लमेंट पुढे उभे राहिले. हा दिवस जनवाणी दिन म्हणून उभा राहिला. त्यांचं भाषण असं आस्खलित भाषण. 1951च्या स्कॉटहोम येथील आंतरराष्ट्रीय समाजवादी परिषदेला लोहिया उपस्थित होते. 1963 मध्ये ते लोकसभेवर निवडून आले. नेहरूंवर प्रेम करणारे, नेहरू सरकारचे एक तत्वनिष्ठ टीकाकार म्हणून ते प्रसिद्धीला आले. गरिबी हटाव,
या लोकप्रिय घोषणेचे ते उद्गाते झाले. इंदिराजींनी पुढे या घोषणेला मंत्र रूप दिले आणि ती सर्व जनतेमध्ये ती योजना पुन्हा एकदा गरिबी हटावचा नारा इंदिराजींनी लावला, राबवला. मला एवढंच सांगायचंय. आता फार काही लोहियासारखंच व्हा असं मी म्हणणार नाही, पण त्या माणसाने ज्या निस्पृहतेने, ज्या त्यागाने राष्ट्रनेता घडलेला आहे आणि पुन्हा एकदा मला या भारताच्या 140 कोटी जनतेतून एक तरी लोहिया जन्माला येण्याची खात्री आहे. म्हणून एवढं बोललो. धन्यवाद. Subscribe and like my channel and don't forget to press the bell icon for more updates.